तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया मे 2025 अखेर पूर्ण करावी असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत। त्यामुळे कारखान्याचे अस्तित्व जिवंत राहून कारखाना सभासदांच्या मालकीचा राहिला आहे। पदाचा गैरवापर करून निवडणूक लांबवून कारखाना अवसायनात काढण्याचे आणि कारखाना गिळंकृत करण्याचे षडयंत्र उधळले गेले आहे, असं तनपुरे कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ यांनी म्हटलंय। राहुरी येथे मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत धुमाळ बोलत होते। ज्येष्ठ नेते अरुण कडू, पंढरीनाथ पवार, प्रदीप भट्टड, निलेश शिरसाट, याचिकाकर्ते भरत पेरणे, संजय पोटे, उच्च न्यायालयाचे विधिज्ञ अजित काळे उपस्थित होते। धुमाळ म्हणाले की उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे आणि न्यायमूर्ती एस.जी. मेहरे यांनी 7 दिवसांपूर्वी याचिकेचा निकाल दिला। मंगळवारी निकालपत्र प्राप्त झाला। तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत जून 2021 रोजी संपली होती। त्याचवेळी निवडणूक प्रक्रिया करणं अपेक्षित होतं, परंतु सत्ताधारी नेतृत्वानं पदाचा दुरुपयोग करून संचालक मंडळाला 1 वर्ष मुदतवाढ मिळवली। त्याविरोधात 2022 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानं शासनातर्फे कारखान्यावर प्रशासक नियुक्ती करावी लागली। माननीय उच्च न्यायालयाने 7 दिवसापूर्वी आज त्याचा निकालपत्र आमच्या हातात मिळाले। राहुरी कारखान्याच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय आणि खऱ्या अर्थाने हा निर्णय ऐतिहासिक असा निर्णय आहे की सहकार खात्यामध्ये चाललेला जो काही भ्रष्ट कारभार आहे त्याला काही अंशी का होईना या निर्णयामुळे चाप बसणार आहे। उच्च न्यायालयापुढे अमृत धुमाळ यांच्या माध्यमातून 2022 सप्टेंबरमध्ये आम्ही एक याचिका आणली होती। त्या याचिकेचा मूळ उद्देश होता की ज्या संस्थेची मुदत कायदेशीरदृष्ट्या जून 2021 मध्ये संपलेली आहे त्याच्या निवडणुका झाल्या पाहिजेत। दुसरी मागणी होती की निवडणुकाला जो उशीर झालेला आहे त्या उशिराला कारणीभूत असलेल्या लोकांवर कार्यवाही झाली पाहिजे। तिसरी गोष्ट होती की जी मॅनेजिंग कमिटी बेकायदेशीरपणे पुढे काम पाहत होती त्यांना थांबवलं गेलं पाहिजे आणि जो कारखान्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मुरमाच्या बाबतीत असेल किंवा विदाऊट क्रशिंग लायसन्स कारखाना चालवला गेला त्याच्या माध्यमातून असेल तर या सगळ्या विषयाला धरून आम्ही एक याचिका कोर्टापुढे आणली होती। त्याच्यातली मेन मुद्दे आमचे असे होते की पहिल्यांदा आम्हाला ह्या कारखान्याची निवडणूक लागली पाहिजे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून कायद्याची पायमल्ली करून आणि फक्त काही लोकांच्या इच्छेखातर जे काही निर्णय घेतले ते निर्णय रद्द झाले पाहिजे। या भूमिकेतून उच्च न्यायालयापुढे प्रकरण चालू होतं। प्रकरण चालू असताना कोर्टाच्या असं लक्षात आलं की जी बॉडी आहे त्या बॉडीला इथं थांबण्याचा अधिकार नाही। कायद्यामध्ये 1 वर्षापेक्षा जास्त कोणती बॉडी थांबू शकत नाही आणि म्हणून कोर्टाने ज्यावेळेस तंबी दिली त्यावेळेस इथले त्यावेळेसचे जॉईंट रजिस्ट्रार होते भालेराव, त्यांनी पत्र दिलं की आम्ही या कारखान्यावर आता ऍडमिनिस्ट्रेटर आणतोय आणि त्याच्याप्रमाणे ऍडमिनिस्ट्रेटरची ऑर्डर झाली। ती साधारण 2023ला ती ऑर्डर झाली। असं होऊन देखील सातत्याने शासनाने वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे कोविडचं कारण सांग, निवडणुकीचं कारण सांग, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकाचं कारण सांगा, यानं त्या कारणाने ही निवडणूक कशी लांबवता येईल याचं पूर्ण दखल घेतली आणि त्याच्यामुळं निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या। परवाच्या दिवशी कोर्टाने या सगळ्या गोष्टी आपल्या 16 पानी निकालपत्रामध्ये स्पष्ट केल्या की या कारखान्याला मुदतवाढ जी देण्यात आली ऍडमिनिस्ट्रेटरला ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे। त्या सगळ्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या ऑर्डर कोर्टाने रद्द केल्या। खास करून याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सध्या चालू आहे की कारखाना भाडेतत्वावर द्यावा लागतो, कारखाना विक्रीची परवानगी राज्य शासनाने आता बंद केलेली आहे आणि त्याचा एक पळवाट म्हणून या कारखान्याला लिक्विडेशन मध्ये काढण्याची एक कार्यवाही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाली की जी पूर्णपणे गरज नसताना सुरू झालेली कार्यवाही होती। तिला सुद्धा आम्ही आव्हानित केलं होतं। उच्च न्यायालयाने अगदी कठोर शब्दामध्ये याचं खंडन केलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना लिक्विडेशन मध्ये जाऊ शकत नाही आणि तशी परिस्थिती उद्भवलेली नाहीये की त्याच्या माध्यमातून कारखान्याचं पूर्ण समाप्ती करायची अशी काही परिस्थिती आता नाहीये आणि त्याच्यामुळे ती सुद्धा ऑर्डर कोर्टाने रद्द केली आणि ह्या कारखान्याच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये मे 2025च्या आत घेण्यासाठीचा हुकूम केला। सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कोर्ट एवढं सावध झालं होतं की कोर्टाने स्पष्ट सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही जरी आलं
किती मोठं संकट आलं आणि काही परिस्थिती निर्माण झाली तरी सुद्धा कारखान्याची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे ढकलली जाणार नाही. 25 मे 2025 ही ज्याच्या कारखान्याच्या निवडणुकीचं शेवटची मुदत राहील. त्याच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीत नवीन संचालक मंडळ कारखान्यावर आलं पाहिजे अशा स्वरूपाचा निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे. संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं असताना डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत राहुरी कारखाना हा जप्त न करता लिक्विडेशन मध्ये जाऊ नये म्हणून यासाठी मी अमृत धुमाळ, माझे सहकारी अरुण पाटील कडू असतील, भरत पाटील पेरणे असतील, संजीव पोटे असतील, राजू भाऊ शेटे, आम्ही सर्व मिळून पंडितात्या पवार राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊन हा कारखाना सभासदांच्या, कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे आणि इथं चाललेला भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट अजित काळे साहेब, त्यांची कन्या साक्षी काळे आणि ॲडव्होकेट व्ही डी साळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकी संदर्भात आम्ही पिटिशन दाखल केलं होतं आणि त्याचा परिणाम होऊन हायकोर्टाने सगळ्या आमच्या पिटिशनच्या सगळ्या बाजू ऐकून समजून घेऊन उच्च न्यायालयाने राहुरी कारखान्याची निवडणूक तात्काळ घेण्यात यावी आणि हे जे निवडणुकीचे जे काही प्रशासकाच्या नेमणुका ज्या केल्या होत्या त्या बेकायदेशीर ठरवल्या आणि राहुरी कारखाना हा सभासदांच्या मालकीच्या ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्याबद्दल मी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचे मी राहुरी कारखाना बचाव कृती समितीचे त्यांचे आभार मानतो आणि या कामाचा पिटिशनमध्ये ॲडव्होकेट अजित काळे साहेब, ॲडव्होकेट व्ही डी साळुंके साहेब आणि साक्षी काळे यांनी जे काम बघितलं आणि राहुरी कारखान्याला न्याय देण्याचं काम त्यांनी केलं त्याबद्दल मी राहुरी तालुक्याच्या ऊस उत्पादक सभासद व कामगारांच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.